आणि मुंबईतला दादर परिसरातला शिवाजी पार्कचा वॉर्ड हा अतिशय प्रतिष्ठेचा बनलाय, मनसेसाठी सुद्धा आणि शिवसेनेसाठी सुद्धा। शिवसेनेनं या ठिकाणावरनं माजी महापौर आणि माजी आमदार विशाखा राऊत यांना उमेदवारी दिलेली आहे, तर दुसरीकडनं मनसेच्या संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडेंनी सुद्धा आज उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे दादरमधल्या 191 क्रमांकाच्या वॉर्डमधली लढत रंगतदार होणार आहे। गेल्यावेळी महापालिकेच्या निवडणुकीत दादरमध्ये मनसेनं जोरदार मुसंडी मारली, त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला होता। आता पुन्हा एकदा हा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी सेनेनं कंबर कसली आहे। तर भाजपकडनं किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा ओक सोमय्या यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती, मात्र ऐन वेळेला भाजपनं डॉक्टर तेजस्विनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे। मी इथली दादरचीच रहिवासी आहे। मी लहानपणापासून मोठी इकडेच झालेली आहे। त्यात माझे पती विद्यमान नगरसेवक आहेत आणि त्यांनी इथे खूप चांगलं काम केलेलं आहे। त्याचा फायदा मला नक्कीच होईल आणि मी दादरचीच असल्यामुळे मला दादरच्या समस्यांची पण जाण आहे, त्यामुळे मला ह्याचा नक्कीच फायदा होईल आणि विजय नक्की माझाच असेल। मला राजकारणात यावंसं वाटलं आणि घरचाच पक्ष असल्यामुळे अजून कुठे जाण्याचा प्रश्नच येत नाही। राजसाहेबांचे विचार मला पटतात, त्यामुळे मी स्वतः त्यांना रिक्वेस्ट केली की मला तुम्ही या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी।